महत्त्वाचा अपडेट समोर येते। काही बदल्या करण्यात आलेल्या आहेत। सिडकोचे एमडी विजय सिंघल यांची तडकाफडकी उचल मागणी करण्यात आली आहे। एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेला रासूंची उचल मागणी करण्यात आली आहे। सिडकोचे एमडी म्हणून आता अश्विन मुदगल यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी पदी आता दीपेंद्र सिंग यापुढे कार्यभार बघतील। आता क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। आयएस गटातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं सत्र जे या ठिकाणी उतारा दिसतंय। सिडकोचे एमडी विजय सिंघल यांची तडकाफडकी उचल मागणी करण्यात आली आहे। एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेला रासू यांची देखील उचल मागणी करण्यात आली आहे। सिडकोचे एमडी म्हणून आता यापुढे अश्विन मुदगल काम करतील, तर एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी दीपेंद्र सिंग असतील। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी विनय मात्रे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। विनय, या अचानक बदल्यांचं काय कारण? नक्कीच ज्या पद्धतीने ह्या बदल्या करण्यात आल्या, या तात्काळ बदल्या करण्यात आल्या आणि त्याच्यामध्ये विशेष करून या दोन्ही म्हणजे एमआयडीसीचे मुख्य अधिकारी म्हणून वेला रासू यांना देखील आणि सिडकोचे एमडी जे विजय सिंघल आहे यांची उचल मागणी करण्यात आली। मात्र त्यांना दुसरं कोणत्या ठिकाणी जी बदली दिली ती मात्र त्यांना देण्यात आली नाही आणि त्यांना तात्काळ त्यांचा पदभार सोडण्याचा त्यांना आदेश देण्यात आले। त्यामुळे या दोन्ही बदल्यांचं मागचं राजकारण काय आहे हे देखील आता थोड्याच वेळात आपल्या समोर येईल। परंतु सगळ्यात महत्त्वाचं की आता सिडकोच्या एमडी पदी अश्विन मुदगल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर एमआयडीसीच्या वेला रासू यांच्या जागी आता दीपेंद्र सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे। अचानक या बदल्या झालेल्या, या बदल्यांचं मागचं नक्की राजकारण काय ते अजूनपर्यंत समोर आलेलं नाही। मात्र या बदल्या नक्कीच कोणत्या कारणास्तव झाल्या असेल हे देखील आता येत्या काही वेळेतच समजेल। धन्यवाद विनय या सगळ्या तपशिलाबद्दल।